ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तुझी भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. कोण? शंभू महादेव. आज खरोखर धन्य झालो. मी केलेले आराधनाचे आज मला फल मिळाले. आराधनाचे फल? कृपासुरा, तुला आराधनाचे फल म्हणून जो मागे तू मागू नये. शंभू महादेवा, तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असाल आणि वरच देणार असाल तर या त्रिलोक्यात देव, दानव किंवा मानव यांपासून अमरत्वाचे वरदान द्या. कृपासुरा, तुझी कीर्ती लोकात होईल. तू जे मनात आणशील ते तुला प्राप्त होईल. परंतु ह्या पृथ्वी तलावर जन्मी येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मरण हे अटल आहे. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानी ठेव, या त्रैलोक्यात एक वंदनीय शक्ती निर्माण होईल आणि त्यातूनच तुझा वध होईल. शंभू महादेवाने सांगितल्याप्रमाणे ती वंदनीय शक्ती मी निर्माण होऊ देणारच नाही. हा त्रिपासूर आता अमर झालाय. मला कुणाची भय नाही. ना देव, ना दानव, ना मानव. त्रिपासुराचा प्रणाम आहे. आशीर्वाद असो. त्रिपासुरा आज ते आडते आनंदात दिसत आहे. तेव्हा
सांगितली तशीच आहे. माझ्या भक्तीने मी शक्ती मिळवली आहे. शक्ती. नारायण नारायण. काय? अरे तू शक्ती मिळवली आणि ती कशी काय? या त्रिलोक्यात देव, दानव किंवा मानव यापासून अमरत्वाचे वरदान मिळवले आहे. नारायण नारायण. अरे शंभू महादेवाची तपश्चर्या करून तू अमरत्वाचे वरदान प्राप्त केलंच कर. पण जर का तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर त्रैलोक्याची नारायण नारायण. म्हणजे आपल्या बोलण्याचा अर्थ एकच. अरे तुला या सुद्धा त्या त्रैलोक्याचा जर अधिपती व्हायचं असेल ना तर 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र त्याच्या अमरावतीवरती स्वारी कर आणि ती तुझ्या ताब्यात करून घे. म्हणजे मिळालं. नारायण नारायण. ठीक आहे. या तुम्ही. येतो. नारायण नारायण. ब्रह्मदेवाचा पुत्र मी नाव नारायण. ब्रह्मदेवाचा पुत्र मी नाव नारायण. मी गमन करे तो सारे त्रिभुवन. मी गमन करे तो सारे त्रिभुवन. मी गमन करे तो सारे त्रिभुवन. सांगितल्याप्रमाणे प्रथम त्या अमरावतीवर जाऊन याची अमरावती ताब्यात घेतो. तुझी अमरावती
आणि त्याची वैभवशाली अमरावती आपल्या ताब्यात करू. चला. तेवीस कोटी देवतांचा राजा देवेंद्र ही माझी अमरावती अमरपुरी झाली असून त्याची कीर्ती विश्व करण्याने केली. माझ्या या दरबारात देव, ऋषी, नारद आदी देव उपस्थित असतात. माझ्या या दरबारात रंभा, अप्सरा, उर्वशी यांची सदा नृत्यगायन चालू असते. अशी ही माझी वैभवशाली अमरावती आहे. पण आज माझी अमरावती इतकी शांत का? आज माझ्या दरबारात नृत्यगायन झालेच पाहिजे अशी माझी इच्छा झाली आहे. रंभे, अभे रंभे, रंभे, तुझ्या नृत्यगायनास सुरुवात कर. इंद्रदेवांच्या देशाला नाचते मी आज वेळा. दरबारी नाद हा घुमला, दरबारी नाद हा घुमला, नाद हा घुमला, दरबारी नाद हा घुमला.
नारदाची स्वारी चालता लावरी, नारदाची स्वारी चालता लावरी, चालली अमरावतीला इंद्रदेवाच्या दरबारी मी आलो भेटीला, इंद्रदेवाच्या दरबारी मी आलो भेटीला. नारदाची स्वारी चालता लावरी, नारदाची स्वारी चालता लावरी, चालली अमरावतीला इंद्रदेवाच्या दरबारी मी आलो भेटीला. नारदाची स्वारी चालता लावरी, नारदाची स्वारी चालता लावरी, चालली अमरावतीला इंद्रदेवाच्या दरबारी मी आलो भेटीला, इंद्रदेवाच्या दरबारी मी आलो भेटीला. नारदाची स्वारी चालता लावरी, नारायण नारायण. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र याला नारदाचा प्रणाम. आशीर्वाद नारदा. कसं काय न केलं माझ्या अमरावती? देवा त्याला कारणच कसं आहे. नारायण नारायण कारण आणि ते कोणते? नारायण नारायण देवा शंभू महादेवाची तपश्चर्या करून त्या त्रिपुरारी अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं आहे आणि त्याला या त्रैलोक्याचा अधिपती व्हायचंय म्हणून तो प्रथमच आपल्या अमरावतीवर स्वारी करून येत आहे. तेव्हा सावधरा. नारायण नारायण. नारदा, असुरांचे नाव ऐकताच पायाची हात मस्तकाला जाऊन भेटले. माझ्या या अमरावतीवर असंख्य दैत्य आले, त्यांचा मी सर्वनाश केला. नारदा, आपणास ज्ञात असेलच या सहस्त्रगदांचे बल या इंद्राच्या अंगी आहे. त्याच्या त्रिपासुराची काय कथा? नारायण नारायण देवा आपण सावधरा. येतो. नारदा, आपले भ्रमणकार्य असेच चालू ठेवा. पाहतो मी त्या त्रिपासुराचा पराक्रम. ठीक आहे देवा. नारायण नारायण दीन दुबलांचा सुकरी वारी, भक्त जनांचा संकट निवारी, माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचं नाम रामकृष्ण हरे जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचं नाम रामकृष्ण हरे जय राम.
हे अमरावतीचे न्यायदेवते, हातीपासून आपल्याला प्रणाम करतो. आशीर्वाद श्रीपासुरा. इथे येण्याचे कारण ही अमरावती सोडून भारताला निघूनला आणि ही वैभवशाली अमरावती माझ्या ताब्यात कर. श्रीपासुरा, ही अमरावतीमध्ये 33 कोटी देवतांची देव आहे. तुझ्यासारख्या असुराच्या हाती देऊ शक्य नाही. देवेंद्र, मुकाट्याने ही अमरावती सोडून निघून जा. श्रीपासुरा, अजूनही वेळ गेलेली नाही. पाताळ लोकात जाऊन सुखाने राज्य कर. त्यातच तुझं भलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, आदेश समज. ही वैभवशाली अमरावती माझ्या ताब्यात कर. श्रीपासुरा, मग तर एक वेळेस सूर्य पश्चिमेला उगवे, चंद्र त्याची दिशा बदले, पण इंद्राने टाकलेला पाऊस तो कधीच मागे घेणार नाही. जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत ही अमरावती त्या इंद्राचीच असेल. एवढी खबर ठीक आहे. मी पण पाहतो या अमरावतीचे रक्षण तू कसे करतोस. स्वीकार स्वीकार युद्धाचे आव्हान. ठीक आहे. देवांचा राजा देवेंद्र शेवटी पाठीला पाय लावून पळाला आणि ही वैभवशाली अमरावती माझ्या ताब्यात झाली. नाही नाही नाही, ही अमरावती माझ्या ताब्यात झाली तरी त्या ब्रह्माची ब्रह्मपुरी, विष्णूचे वैकुंठ स्थान आणि त्या भोलेनाथाचा कैलास पर्वत हा माझ्या ताब्यात झाला म्हणजे माझं झालं काम. असा जातो सत्यलोकी ब्रह्मदेवावर स्वारी करून आणि त्याची सत्यलाच माझ्या ताब्यात घेतो. ब्रह्माची 300 सव्वा लक्ष प्राणी
हे माझे मी कर्तव्य पार पाडत आहे. हे ब्रह्मदेवा नमस्कार करतो. आशीर्वाद असो अधिपती. या प्रश्नात कसे घाबरत येण्याचे कारण? देवा त्याला कारणही तसेच आहे. त्या त्रिपासुराने पुऱ्या त्रैलोक्यात प्रमाण घातला आहे. त्याने माझ्या अमरावती काबीज करून तो आता इथेच येत आहे. देवा ती पहा असुरी शक्ती. ठीक आहे, तुम्ही घाबरू नका. मी तयार आहे. हे जगाच्या उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, हा त्रिपासुर आपल्याला प्रणाम करतो. आशीर्वाद असो त्रिपासुरा. यासाठी तुम्ही येण्याचे कारण एकच. हे सत्तेला सोडून पाताळात निघून जा. हे शक्य नाही त्रिपासुरा. तुला तुझे जीवन प्रिय असेल ज्या मार्गाने आलास त्या मार्गाने परत जा. हे सत्तेला माझ्या ताब्यात कर. ऐकत या सैन्यात गावाने घेऊन जाईल. ठीक आहे, मी पण काही कमी नाही. शिका युद्धाच्या वेळात स्वीकार कर. संभार तुम्ही ब्रह्मपुरी. सत्यलोकी ब्रह्मदेव सुद्धा लागला. हे सत्यलोक माझ्या ताब्यात आलं. आता स्वारी करतो हे वैकुंठपती विष्णूवर आणि त्याचे वैकुंठ स्थान माझ्या ताब्यात घेतो. या ब्रह्मशांतीच्या ठिकाणी मी एकांतात इथपर्यंत बसलो आहे. परंतु कित्येक
या वैकुंठावरती स्वारी करून आले. त्या प्रत्येक वेळेचा नाश या महाविष्णूने केला आहे. परंतु हा आवाज येतो तो कुणाचा? सारे लोक तुला शरण आले आहे. सारे देव शरण असे या देवतांच्या बाबतीत घडले तरी काय? देवा, त्याला कारणही तसेच आहे. त्रिकासू नामक असुरी शक्ती एक तारखे देवतांच्या मागे लागले आहे. त्याने आमच्या दोघांची राज्य काबीज करून ती आता इथेच येत आहे. देवा, ती पहा असुरी शक्ती. देव हो, येतो मी त्याचा समाचार. हे वैकुंठपती विष्णू देवा, हा तिपासून आपल्याला प्रणाम करतो. असे येथे अचानक येण्याचे कारण? हे वैकुंठ स्थान सोडून पाताळात निघून जा. असुरा इतके एक असून या वैकुंठावरती स्वारी करून आले. परंतु त्या असुरांचा नाश या महाविष्णूने केला आहे. त्यात तुझी काय कथा? अशा कितीतरी अशांची व्यक्ती आले असतील, पण त्यात तिपासून नव्हता हे विष्णू नको. तुला जर एवढीच कमेंट असेल तर होईल का असणार? ठीक आहे. विष्णू याने तर तेव्हाच पण पाहिजे. हे वैकुंठ स्थान आता माझ्या ताब्यात झालं. आता राहिला तो ज्याने मला वर दिला, त्या भोलेनाथाचा कैलास पर्वत असा गडा गडा आला तो म्हणजे झालं.
शंभू महादेव बसले तपाला कैलासाच्या महादेवाला आलो भेटायला कैलासाच्या महादेवाला आलो भेटायला शिवाला शिवाला नागेश्वरा शंभू महादेव बसले तपाला कैलासाच्या शिवा शंभूला आलो भेटायला कैलासाच्या शिवा शंभूला आलो भेटायला शिवाला शिवाला महादेश्वरा शंभू महादेव बसले तपाला कैलासाच्या महादेवाला आलो भेटायला कैलासाच्या महादेवाला आलो भेटायला नारायण 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 शंभू महादेवांच्या चरणी नारदाचा प्रणाम. आशीर्वाद असावा नारद मुनी. आज कसं काय बरं येणं केलं त्या कैलासावर? नारायण नारायण देवा अहो तुम्ही भोळे ते भोळे प्रणाम. अहो या सृष्टीवर फार मोठे संकट ओढावले आहे. नारायण नारायण नारद मुनी, अशी कोणती आघाडी घटना घडली आहे? नारायण नारायण देवा तुम्ही दिलेल्या तपश्चर्याने पृथ्वीपासून फार उन्मत्त झाला आहे आणि या कैलासावर ज्वारी करून येत आहे तेव्हा सावरा. नारायण नारायण नारद मुनी, देव काय दैत्य काय हे या एका सृष्टीचा भाग आहे. परंतु या त्रिपासुराने मी दिलेल्या वराचा फार दुरुपयोग केलेला आहे. परंतु नारद मुनी, एक गोष्ट सदैव विजय होत्या. या त्रैलोक्यात जो सत्य आहे त्याचाच विजय निश्चित आहे. मी पाहतो त्या त्रिपासुराचा पराक्रम. नारायण नारायण देवा तुम्ही सावरा. होय नारद मुनी, या तुम्ही. नारायण नारायण दत्त तुझा अवतार शंकरा दत्त तुझा अवतार दत्त तुझा अवतार शंकरा दत्त तुझा अवतार शंकरा दत्त तुझा अवतार दत्त तुझा अवतार शंकरा दत्त तुझा Thank you.
हे श्याम सदाशिव महादेव, या त्रिपुराचा प्रणाम. वादसाम त्रिपुरा, प्रथम तुझ्या या कैलासावर स्वागत आहे. इथे येण्याचे कारण एकच, हा कैलास पर्वत सोडून तुम्ही मंतर पर्वतावर प्रस्थान करावे हीच माझी इच्छा आहे. त्रिपुरा, अरे हा कैलास पर्वत मिळले साधी गोष्ट नव्हे आणि तो तुला मुलीच मिळणार नाही. का मिळणार नाही? म्हणूनच 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र, ब्रह्मदेव आणि वैकुंठपती विष्णू यांना पराभूत करून त्या ठिकाणी माझी सत्ता प्रस्थापित केली आणि हा कैलास पर्वत माझा व्हावा हीच माझी इच्छा आहे. वासुरा, हा केवळ तुझा एक फक्त ब्रह्म आहे. मुलात हा कैलास पर्वत विश्वामध्ये एकमेव आहे आणि त्याची संपूर्ण विश्वामध्ये गणना केली जाते. ठीक आहे, मग आता माघार नाही. वासुरा, तू तुझ्या दिलेल्या वराचा फारच दुरुपयोग करत आहेस. ते तुझ्या ध्यानी असेलच. देवश्रेष्ठ होते पण ते आता माझ्या भीतीने थरथर कापत आहेत. सर्व वैरा बोलत आहेत. वासुरा, या पृथ्वी तलावर मनुष्याचा अधिकार व त्याचे रक्षण करणे हेच आपले ध्येय आणि हेच आपले कर्तव्य आहे. नाहीतर सनातन तुझा भस्मसात करण्याचं सामर्थ्य हे या विश्वविधात्यामध्ये आहे. ठीक आहे, मग आता माघार नाहीये. होऊ दे रणसंग्राम. अखंड पृथ्वी पाताळ समोर नियंत्रणात आहे. समोर तू आहेस. नाहीतर सनातन तुला मृत्यू मागेल.
हे भोलेनाथ, तुम्ही दिलेल्या वराने तुमच्यापासून फार महत्त्व झाला आहे. याचा बंदोबस्त तुम्हीच काहीतरी करा. होय ब्रह्मदेव, तुम्ही बोलताय ते योग्यच आहे. यावर काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे. नारायण नारायण ब्रह्म विष्णू देवेंद्र स्वयं ब्रह्म विष्णू देवेंद्र स्मरण शिव फसले वरदे देव सारे पहातमले देव सारे पहातमले ब्रह्म विष्णू नारायण नारायण 33 कोटी देवांच्या चरणी नारदाचा प्रणाम. नारायण नारायण देव हो, आज आपण चिंताग्रस्त का बरं दिसत आहात? होय नारद, गोष्टच तशी आहे. मी त्या दैत्यकृपासूला एक वर दिला होता, परंतु तो त्या वराचा फारच दुरुपयोग करत आहे. तो त्या वराचा या संपूर्ण सृष्टीवर त्याचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी नारद यावर तुम्हीच काहीतरी एक मार्ग सुचवा. नारायण नारायण देवा, आपण त्या दैत्याला वर देताना सृष्टीच्या नियमाचा भंग करून त्याला अमृतत्व तर निश्चित दिला नसेल. त्याच्या मरणाचा काळ वेळ योग तर निश्चित ठरवला असेल. नारायण नारायण. होय नारद मुनी, तुम्ही चतुर ते चतुरच. नारद मुनी, तुम्ही बोलताय ते अतिशय योग्य आहे. त्या दैत्य कृपासुराचा मरणाचा काळ वेळ मी निश्चितच ठरवला आहे. त्यासाठी या त्रिलोक्यात एक वंदनीय शक्ती निर्माण होणार आहे. नारायण नारायण देवा, अशी कोणती वंदनीय शक्ती आहे? होय नारद मुनी, आणि
ही वंदनीय शक्ती दुसरी कोणी नव्हे तर माझा पुत्र श्री गणेश आहे. नारायण नारायण. देवा, आपण देवा सर्व मिळून श्री गणेशाची आराधना करूया आणि पुढील कार्य त्यांच्यावरती सोपूया. येतो. नारायण 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 नारायण. सदैव हेती माझ्या नाम तुझे लाभू दे. सदैव हेती माझ्या सदैव हेती माझ्या नाम तुझे लाभू दे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. सदैव हेती माझ्या सदैव हेती माझ्या नाम तुझे लाभू दे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. सदैव हेती माझ्या सदैव हेती माझ्या नाम तुझे लाभू दे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. सदैव हेती माझ्या सदैव हेती माझ्या नाम तुझे लाभू दे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गाणे. नारायण नारायण. श्री गणेशाची आराधना करूया. देव तुम्ही चिंताग्रस्त का बरं दिसत आहात? होय पुत्र गणेश, माझ्या हातून एक अघटित घटना घडली होती. मी त्या दैत्यकासुराला एक वर दिला होता आणि तो त्या वराचा दुरुपयोग करून आमच्या सर्वांची राज्य त्यांनी काबीज केलेली आहे. तर पुत्र गणेश, आता यातून तूच आम्हाला वाचव. देव तुम्ही चिंताग्रस्त होऊ नका. त्या त्रिपासुराचा नाश करायचे काम आम्ही आमच्या शिरावरती घेत आहोत. जा जा आपल्या आसनावरती तुम्ही विराजमान व्हा. अमर झालो अमर. 33 कोटी देवांना सलोखीत करून सोडलं आहे. आता या त्रिभुवनाचा राजा फक्त आणि फक्त त्रिपासूर.
माझे मनवी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नारायण नारायण या वेळेवर नारद मुनी आज कसं मला आमच्या दरबारात येणे गेलात? नारायण नारायण त्रिपासुरा अरे तुझा जीव तुला जास्त प्रिय झाला असेल तर तुझे एक खेळ थांबव आणि श्री गणेशाच्या चरणी शरण जा. नारायण नारायण काय बोलतोस तू? या चिमुटाच्या पायाशी मी जाऊ हे कदापि शक्य नाही. नारायण नारायण येतो. ठीक आहे या तुम्ही. हे जीवन हे जीवन हे जीवन दोन दिवसाचे करवेला भजन नामाचे करवेला भजन नामाचे हे जीवन हे जीवन हे जीवन दोन दिवसाचे करवेला भजन नामाचे करवेला भजन नामाचे हे जीवन या त्रिलोक्याचा सम्राट फक्त त्रिपासूर सर्व देवांना सलोखित पलो करून सोडला आहे. आता या त्रिभुवनाचा राजा फक्त त्रिपासूर. त्रिपासुरा तू खूप उन्मत्त झाला आहेस. मुकाट्याने देवाचा शरण जा. हे बालक कोण आहेस तू? मी पार्वती पुत्र गणेश आहे. जेव्हा तू मुकाट्याने शरण जा. म्हणे पार्वती पुत्र गणेश मुकाट्याने ज्या मार्गाने आलाय त्या मार्गाने परत जा. यातच तुझं भलं आहे. त्रिपासुरा ते शक्य नाही. एवढीच तुला जर घमेल असेल तर कर युद्धाची तयारी. ठीक आहे स्वीकार तर युद्ध. ठीक आहे.